श्री स्वामी समर्थ मंडळी, या मुलांकांच्या पोरींपासून लांबच राहा. लय डेंजर काम असतं. एकदा भडकले की काय काम तमाम. त्यामुळे कोणत्या मुलांकाच्या मुली आहेत, त्या मुलांचा मुलांक काय, लग्न करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तो मुलांक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग आता कोणता मुलांक आहे आणि त्या मुलांकाच्या मुली कशा असतात ते पाहूया. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. चला लगेच सुरुवात करूया आपण. बघा, मुलांकाचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि वागण्यावरही पडतो. काही मुलांकांच्या मुली खूप शांत आणि समजूतदार असतात, तर काहींना सहज राग येतो. ज्यांचा स्वभाव चिडचिडा असतो आणि त्या सहज रागावतात, असा मुलांक कोणाचा, त्या मुलींबद्दल आता जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात जन्माच्या वेळी ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींपेक्षा निरीक्षण करून जन्मकुंडली तयार केली जाते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्यासाठी जन्मकुंडलीचा वापर केला जाऊ शकतो. तर अंकशास्त्रात हेच काम मूल्यांकाच्या माध्यमातून केलं जातं, जी जन्मतारखेच्या आधारावर काढली जाते. मूल्यांक हा जन्मतारखेनुसार काढला जातो. मूल्यांक कसा काढायचा या संदर्भातला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकताय. आणि तुमचा मूल्यांक काय आहे किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचा, तुमच्या होणाऱ्या बायकोचा मूल्यांक काय आहे, तुम्ही बघायला जाणाऱ्या मुलीचा मूल्यांक काय आहे, ते सुद्धा तुम्ही त्यावरून ठरवू शकताय. बघा, अंकशास्त्रानुसार मूळ संख्येची संख्या म्हणजे 0 ते 9 पर्यंत असते. प्रत्येक मूलांक हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या मालकीचा असतो. अंकशास्त्रात असं सांगितलं आहे की मूलांकाचा त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि वर्तनावर परिणाम होतो. काही ठराविक मूलांक असलेल्या मुली खूप शांत आणि समजूतदार असतात, तर काहींना सहज राग येतो. आज आम्ही तुम्हाला एक नंबर असलेल्या मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा स्वभाव चिडचिडा असतो आणि त्या सहज रागावतात. आता मूलांक 1 असलेल्या मुली कशा असतात बघा. तर कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूल्यांक हा 1 असतो. या मूल्यांकांच्या मुलींमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता खूप असते, पण त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. जर कोणी त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या सहजपणे रागावतात. अशा ह्या मुली असतात ज्यांची जन्मतारीख किती आहे लक्षात ठेवा. 1, 10, 19 आणि 28 यांचा मूल्यांक 1 असतो. या जन्मतारखेच्या मुलीपासून नेहमीच सावध राहा. आता पुढचा मूलांक आहे 5. आता 5 मूलांक असलेल्या मुली कशा असतात बघा. तर 5 मूलांक कसा ठरवायचा, कसा काढायचा, त्याची जन्मतारीख काय. तर कोणत्याही महिन्यातील 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 5 असतो. म्हणजे कसा, 5 अधिक 5 म्हणजे 5ची बेरीज 5 हा सिंगल अंक आहे, म्हणजे त्याचा मूलांक 5. आता 14 म्हणजे 14 ह्या 2 अंकाची बेरीज करायची. 1 अधिक 4 म्हणजे 5. आणि 23 तारखेचा म्हणजे मूलांक कसा ठरणार आहे, 23 म्हणजे 2 अधिक 3 5. अशा पद्धतीने मूलांक काढला जातो 5. तर आता मूलांक 5 असलेल्या मुली खूप चपळ आणि सक्रिय असतात. त्यांना आळशीपणा किंवा विलंब केलेला आवडत नाही. त्यांना खूप लवकर राग येतो आणि त्या रागात त्या अगदी घरही उलटवून टाकू शकतात. त्यामुळे मूलांक 5 असलेल्या मुलींबाबत तुम्हाला माहिती झाली असेल तर तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता. आता मूलांक 9 असलेल्या महिला किंवा मुलींबद्दल जाणून घेऊया. बघा, ज्या मुलींचा किंवा महिलांचा जन्म 9, 18, 27 तारखेला झालेला आहे, त्यांचा मूलांक किती येणार, 9. त्यांचा मूलांक 9 असतो. या अंकाच्या मुली खूप उत्साही असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते, पण त्या अगदी छोट्या गोष्टीवरून रागावू शकतात. त्या थोड्या आक्रमक देखील असू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ज्या मुलींचा मूलांक हा आहे, 9 आहे, 5 आहे आणि 1 आहे, अशा मुलींबाबत आपण आज या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. जाता श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.